याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये 5 वाजता आम्ही जेव्हा बुलेटिनमध्ये विजय जावंदे यांशी बोललो त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की एकीकडे एमएसपी मिळत नाहीये आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडनं कर्जाची वसुली मात्र केली जाते, शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचं कसं. आता जो दुसरा मुद्दा इथं समोर आलेला आहे तो एमएसपी बरोबरच आलेला आहे की शेतकऱ्यांना जी मिळायला पाहिजे विम्याची रक्कम ती मिळत नाहीये. म्हणजे या दोन्ही बाजूंकडनं शेतकरी नाडला गेलेला आहे. आता प्रश्न अजितजी असा आहे की या परिस्थितीमध्ये जर 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होत असेल तर 2 लाख ही रक्कम कमी आहे का? किती आहे मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा? म्हणजे जर ही रक्कम पुढे न्यायची असेल तर किती न्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? कारण सरसकट हे तर शक्य होणार नाहीये, हे आपण जवळपास सगळेजण जाणतो, जरी आपण जाहीर चर्चांमध्ये हे मान्य करत नसलो तरी. मुळात कर्जमाफीचा विषय 2 कारणामुळे चर्चेत आला. एक होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या वेळी दिलेलं आश्वासन, मात्र तो तीव्रतेने पुढे आला. तो अतिवृष्टीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर बरोबर. आलेला होता. आपण सगळ्यांनी त्याचं उत्तरांकन केलं आणि तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे चर्चा घडवून आणल्या. त्यावेळी आपण पाहिलं की फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. हं. केळीच्या बागा आहेत, मोसंबीच्या बागा आहेत, द्राक्ष बागा आहेत. आता हे जे बागाचे शेतकरी जे असतात, बहुवर्षीय पिकं जे घेतात, त्यांचं कर्ज हे 2 लाखाच्या पेक्षा खूप जादा असतं. हां. 2 लाखाची मर्यादा लादल्यामुळे हे सगळे अतिवृष्टीने ज्यांच्या बागा नष्ट झाल्या, ते सगळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी एका तुमच्या घोषणेमुळे एका मिनिटामध्ये कर्जमाफीच्या मधून बाहेर गेलेले आहेत आणि म्हणून ह्या जी कॅप लावली 2 लाखाची, त्याचा सगळ्यात मोठा फटका हा या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसरा जो मुद्दा तुम्ही नाही, फक्त उपस्थित केला, फक्त मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुम्ही मगापासून जे म्हणता ते 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले बाहेर जाणार. हे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले बाहेर जाणार की 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार? नाही हे बघा, मागच्या 2 कर्जमाफ्यांचा अनुभव असलेले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत हां, आणि दोन्ही कर्जमाफ्यांच्या मध्ये जे नियम, अटी, शर्ती गेल्या हां. त्या अनेकदा आमच्या हाताखालून गेलेल्या आहेत. त्यामुळे सरकारचं ज्यावेळी एखादी घोषणा सरकार करतं, त्याचा अर्थ काय असतो ते मी आपल्याला अत्यंत नम्रपणाने सांगतो, ओके. की त्याचा अर्थ हा आहे, की ज्यांचं कर्ज 2 लाखाच्या आत आहे, त्यांचंच कर्ज माफ होणार आहे. 2,10,000 कर्ज ज्याचं असेल, त्याचं वरचे 10,000 रुपये जास्त असल्यामुळे संपूर्ण कर्जमाफीतून तो वंचित राहणार आहे. मग ओके. त्यातला कम्पेन्सेट करण्यासाठी सरकारला वन टाइम सेटलमेंटची योजना नव्यानं आणावी लागेल, ओके, ओके. ज्याच्यामध्ये पण हा 2 मुद्दा खूप लाखाच्या वरचं. महत्वाचा आहे अजितजी. हनुमानजी, तुमचं पण आकलन या मुद्द्याबद्दलचं हेच आहे का? अगदी तसंच आहे की ओके. नाशिक भागामधला, सांगली भागामधला द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिवृष्टीनं कोल्यात झालेला होता, किंवा जळगाव भागामधल्या केळीचं पण नुकसान झालेलं होतं. कोकणामधल्या कित्येक जिल्ह्यातल्या फळबागांचं नुकसान हो. झालेलं होतं. आणि माझ्या मराठवाड्यामध्ये आता शेडनेट असेल किंवा आणखी काय बागायती शेती करणारे वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी होते.